नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। राजकारणात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कधी कोण कोणाचा दुश्मन होईल सांगता येत नाही। राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि वळणावर अलीकडे खूपच वेगवेगळे बदल घडताना महाराष्ट्र पाहतोय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, यानंतर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि शिवसेनेचे झालेले 2 गट आणि राष्ट्रवादीचे झालेले 2 गट, ही एकूण जी स्थित्यंतर राजकारण झालेले आहेत त्यामुळे जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर सुद्धा काही जण मित्र होते ते एकमेकाला शत्रू म्हणून पाहू लागले आणि काही जण जे शत्रू होते ते एकमेकाला मित्र म्हणून गळ्यात गळा घालून फिरू लागलेले आहेत। अलीकडची जर कोल्हापूर जिल्ह्यातील काही उदाहरणं पाहायची म्हटली तर एकेकाळी सतेज पाटील आणि संजय मंडलिक कट्टर मित्र होते। संजय मंडलिकांच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयापर्यंत पोहोचवण्यात निश्चितच सतेज पाटील यांचा मोठा वाटा होता। तर 2024ला त्यांना पराभूत करण्यात सतेज पाटील यांचा मोठा वाटा राहिला। मी 2019ला दोघे मित्र आणि 2024ला आता एकमेकांचे राजकीय शत्रू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या संजय मंडलिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकसभेच्या 2019 आणि 2024च्या निवडणुकीत सुद्धा संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ एकत्र राहिले। आज मात्र संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यात थेट दुरावा नसला, जरी हे दोघे महायुतीत असले तरी मात्र त्यांच्यात काही प्रमाणात अंतर निर्माण झालेलं आहे आणि ते अंतर निर्माण व्हायचं कारण अर्थातच प्रकाश आंबेडकर आमदार होते 2014ला 2019ला। त्यावेळी आमदार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जायचं। थोडेफार डोंगराळ भागातील आमदार म्हणजे जरा दुर्लक्षितच राहिला होता। जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा फारसा एवढा वट आणि वजन सुद्धा नव्हतं। पण 2024च्या विधानसभेला त्यांनी हॅट्रिक केली, पुन्हा आमदार झाले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने त्यांना मंत्रीपद मिळालं, कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। एवढंच नव्हे तर कोल्हापूरचे पालकमंत्री सुद्धा ते झाले। प्रकाश आंबेडकर जसे कोल्हापूरचे पालकमंत्री झाले तसं कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय चित्रच पालटलं। कारण प्रकाश आंबेडकर सदाशिव मंडलिक यांना गुरु समान मानतात, एक आदराचं स्थान त्यांना देतात। सदाशिव मंडलिक हयात नसले तरी प्रकाश आंबेडकर त्यांना विसरले नाहीत। त्यांच्या घरात भलं मोठं तैलचित्र सदाशिव मंडलिक यांचं आहे आणि सदाशिव मंडलिक यांचे जे उपकार आहेत की प्रकाश आंबेडकर सांगतात की मी सदाशिव मंडलिक यांच्यामुळेच 2014ला आमदार झालो। त्या सदाशिव मंडलिकांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आज सदाशिव मंडलिक हयात नाहीत, पण प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे चिरंजीव माजी खासदार संजय मंडलिक यांना खूपच जवळ केलेला आहे। संजय मंडलिक जणू सदाशिव मंडलिकच आहेत अशा भावनेने प्रकाश आंबेडकर त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांना मोठ्या भावाची उपमा देऊन संजय मंडलिक म्हणतील त्याप्रमाणे थोडेफार निर्णय घेतात, अशीच एक कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे। आणि संजय मंडलिक आणि प्रकाश आंबेडकर यांची घनिष्ठ मैत्री जशी झाली तसं मात्र हसन मुश्रीफ हळूहळू अंतर ठेवू लागले। संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांचे अंतर कमी होऊ लागलं। इतकंच नव्हे तर आपल्या लक्षात एक गोष्ट असेल, जेव्हा प्रकाश आंबेडकर मंत्री झाले त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांचं पालकमंत्री पद निश्चित झालं, कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांची घोषणा झाली, त्याच्या कालावधीनंतर कागल तालुक्यातील काही तरुणांच्या सोशल मीडियावर असे काही मेसेज फिरू लागले की चुकीला माफी नाही। अर्थात चुकलं कोण आणि माफी देणार कोण हा सुद्धा एक वेगळाच विषय आहे। कारण मंडलिक गटाचं असं मत की जिल्हा परिषद असो, गोकुळ दूध संघ असो, अगर लोकसभा असो, या काळात मुश्रीफ गटानं फारशी मदत केली नाही। अगदी संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक हे सुद्धा या संदर्भात थेट बोलले होते। तो संदर्भ बाजूला ठेवला गेला, संजय मंडलिक ते विसरून गेले आणि महायुती आणि मैत्री राजकारणात कशी आवश्यक असते हे सांगण्यासाठी, हे टिकवण्यासाठी संजय मंडलिक सुद्धा मुश्रीफ यांच्याबरोबर राहू लागले। पण चुकीला माफी नाही हा मेसेज जसा व्हायरल होत गेला तसं पुन्हा या मंडलिक आणि मुश्रीफ गटात अंतर पडू लागलं। मुश्रीफ गटातील काही कार्यकर्त्यांचं मत असं की प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करण्यात संजय मंडलिक यांचा मोठा वाटा आहे। कारण लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या बाबतीत बरेचसे पॉझिटिव्ह मुद्दे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचले होते। त्यामुळं संजय मंडलिक जरी पराभूत झाले असले तरी ते एकनाथ शिंदेच्या गोटात आणि श्रीकांत शिंदेच्या अगदी जवळच्या संपर्कात राहिलेले आहेत। म्हणून त्यांनीच प्रकाश आंबेडकर यांना मंत्रीपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि पालकमंत्री करण्यासाठी सुद्धा संजय मंडलिक यांनी मोठा हातभार लावला। एकनाथ शिंदे यांची सेना आणि यांचा पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात भक्कम आहे हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे। कारण 1 खासदार आणि 3 आमदार एकनाथ शिंदेच्या सेनेचे आहेत, पण यातील एक आमदार मात्र नाराज आहे। अर्थातच ते राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हवं होतं, पण त्यांना ते मिळालेलं नाही, म्हणूनच ते नाराज आहेत। प्रत्येक कार्यक्रमात ते नाराजी व्यक्त करतात, पण जिथं खासगीत बोलताना सुद्धा काही कार्यकर्ते, विश्वासू नेते आणि सहकारी यांच्याबरोबर चर्चा करताना सुद्धा अजूनही क्षीरसागर नाराजी व्यक्त करतात आणि आपण शिंदे सेनेत राहू की नाही याबाबत सुद्धा त्यांच्यावर साशंकता व्यक्त केली जाते। क्षीरसागर यांच्या या नाराजीमुळे शिंदे गटाला काही प्रमाणात हादरात बसलेला आहे निश्चितच आहे। कारण शिंदे गट हा कोल्हापूर शहरात क्षीरसागर यांच्यामुळे रुजला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं ठाम मत आहे।
क्षीरसागरांची नाराजी लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आता बऱ्यापैकी धुराई संजय मंडलिक यांच्या खांद्यावर दिलेले आहे आणि धैर्यशील माने त्यांच्या बरोबरीला आहेतच. संजय मंडलिक आणि आबिटकर यांना जास्त ताकद देऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेनी काही डावपेच केलेला आहे. म्हणूनच जरी क्षीरसागर नाराज असले तरी संजय मंडलिक आणि प्रकाश आबिटकर यांची जी गट्टी आहे, राजकीय गट्टी झालेली आहे, ती हेरून एकनाथ शिंदे यांनी या दोघांना सपोर्ट करून जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी एक वेगळं जाळं पसरलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा मतदारसंघ जो धैर्यशील मानेचा आहे तेथे सुद्धा त्यांना ताकद देऊन त्या मतदारसंघात सुद्धा शिवसेना वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाढवण्यासाठी आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मात्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ही सेना वाढवण्यासाठी संजय मंडलिक आणि आबिटकर यांना जास्त अधिकार दिलेले आहेत. त्यातूनच या मंत्रिपदाचा फायदा घेत, पालकमंत्री पदाचा फायदा घेत यांनी बऱ्यापैकी संजय मंडलिक आणि आबिटकर यांनी शिवसेनेची मुळं वाढवण्यासाठी वातावरण निर्मिती मशागत सुरू केलेली आहे. पण या दोघांची गट्टी काही जणांना मात्र खटकणार आणि काही जणांना चिंता मोठी करायला लावणार अशी परिस्थिती आहे. कारण संजय मंडलिक, आबिटकर आणि धैर्यशील माने यांची गट्टी जिल्ह्यात निश्चितच काही जणांना राजकारणाबाबत विचार करायला लावणारी आहे. यात अर्थातच 1 नंबरला असतील ते मुश्रीफ असतील आणि 2 नंबरला असतील ते राजेश क्षीरसागर असतील. कारण मुश्रीफांना कागद तालुक्यात संजय मंडलिक सोबत असल्याशिवाय राजकारण करणं जरा अवघडच आहे. जरी संजय घाटगे त्यांच्याबरोबर होते तरी संजय घाटगे आज भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. समरजित घाटगेंचा तर कट्टर विरोध आहेच आहे. त्यामुळं संजय मंडलिकांशिवाय हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघात पर्याय नाही. पण आजच्या घडीला मात्र आबिटकर आणि संजय मंडलिक यांनी वेगळी पेरणी सुरू केलेली आहे. एक साखर पेरणी म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण ही पेरणी भविष्यात एकनाथ शिंदेना खूपच फायदेशीर ठरणार आहे. म्हणूनच आज जे जिल्हा विकासाचे किंवा जिल्ह्यातील राजकारणाचे डावपेच आखले जात आहेत त्याला निश्चितच मंडलिक आणि आबिटकर यांची गट्टी महत्वाची ठरत आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी पक्षवाढीसाठी वेगळे प्रयत्न केले असले तरी आजच्या घडीला मात्र मंडलिक आणि आबिटकर यांची गट्टी निश्चितच शिंदे सेनेला फायद्याची ठरत आहे आणि काही जणांना तोटेची ठरत आहे. तोटे ज्यांना संभवतात त्यांनी मात्र सावध भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. भविष्यात आपल्याला पाहावं लागणार आहे की शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची जी ही महायुती आहे ती कितपत टिकेल आणि प्रत्येक जण महायुतीला सपोर्ट कितपत करेल की आपापलं राजकारण सोयीनं करेल, आपापला पक्ष वाढीसाठी जे प्रत्येक जण झटतोय त्यातून कटुता निर्माण होईल काय, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.